मित्रहो, राजा शिरगुप्पे यांचं परवा सोमवारी कोल्हापुरात निधन झालं. 64 वर्ष म्हणजे आजच्या हिशोबाने खूपच कमी आयुर्मान त्यांना लाभलं. मात्र वयाच्या साधारणतः 20मध्ये राजा शिरगुप्पे हे सार्वजनिक जीवनामध्ये आले आणि त्यानंतरची 40 ते 45 वर्ष ते सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत राहिले. हे सार्वजनिक आयुष्य जर पाहिलं तर मग 40-45 वर्षांचं आयुष्य हे काही कमी म्हणता येणार नाही. दुसरा भाग असा की या 45 वर्षांच्या काळात त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारच्या भूमिका कमी अधिक ताकदीने निभावल्या हे जर पाहिलं तर असं लक्षात येईल की आपल्या बरोबर वावरणारा, सतत खेळीमेळीच्या वातावरणात असणारा हा माणूस आपल्याला खूप सहजासहजी त्याचे सर्व आयाम कळण्यामध्ये कमी पडला, अशा प्रकारची भावना राजाभाऊ गेल्याच्या नंतर मला किमान एक 5-7 लोकांनी तरी बोलून दाखवली. म्हणजे राजा शिरगुप्पे हे सुरुवातीला शिक्षक होते, नंतर त्यांनी स्वतःची पण एक शिक्षण संस्था काढली होती. ती कमी अधिक प्रमाणात चालली, बंद पडली आणि मग ते सोडून दिलं. अगदी सुरुवातीपासूनच ते कविता लिहित होते. कवी म्हणून नाव त्यांचं कोणालाही माहीत नाही, परंतु प्रॉमिथियस या टोपण नावाने ते कविता लिहित होते. आणि फार पूर्वी म्हणजे साधारणतः 15-20 वर्षांच्या अगोदर 2-1 दशकं तरी वेगवेगळ्या दिवाळी अंकांच्या मधून प्रॉमिथियस या नावाने कविता येत होत्या, परंतु ती ओळख महाराष्ट्राला फारशी झाली नाही. त्यानंतर कार्यकर्ते तर ते होतेच. ते आपल्या काही लोकांच्या बोलण्यातून, विशेषतः आपल्या या आजच्या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष विनय हर्डीकर सर त्यांच्या बोलण्यातूनही येईलच, कारण त्यांनी राजा शिरगुप्पे अगदी तरुण होते, कार्यकर्ते होते, तेव्हापासून त्यांना पाहिलेलं आहे. पुढचा एक भाग की त्यांनी मुक्त पत्रकारिता केली. स्थानिक पातळीवरच्या दैनिकामध्ये, कोल्हापुरातल्या काही दैनिकांसाठी रिपोर्टाज स्वरूपाचं लेखन त्यांनी केलं. काही प्रमाणात बातमीदारीही केली. सिनेमा हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय होता. सिनेमा समीक्षक म्हणावं इतकं जास्त लेखन त्यांच्याकडून झालेलं नाही, मात्र सिनेमाच्या समीक्षेचं अंग त्यांना खूप चांगल्या प्रकारे होतं. विशेषतः साधनासाठीच त्यांनी गोव्यातल्या एका फिल्म फेस्टिवलवर दीर्घ रिपोर्टाज 2009-10 या वर्षी लिहिला होता. तेव्हा असं लक्षात आलं की या माणसाकडे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये सिनेमाच्या संदर्भातली एक वेगळी समज आणि वेगळी जाण आहे. त्यानंतरच्या काळात कार्यकर्ते तर ते खूप वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या बरोबर होतेच. मग राष्ट्रसेवा दल असेल, शेतकरी संघटनेच्या आंदोलनातला सहभाग असेल, परंतु अलीकडच्या 1.5-2 दशकामध्ये विद्रोही चळवळ तिचे कार्यकर्ते म्हणून ते बऱ्यापैकी ओळखले गेले आणि विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी एकदा जबाबदारी सांभाळलेली आहे. लेखक तर होतेच, वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलं, त्याच्यातलं बरंचसं अनुभवावर आधारित लेखन केलं आणि शेवटच्या काळात बसवांना हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा आणि आस्थेचा विषय होता. बसवांनांचं तत्वज्ञान, त्या विषयावर संपादन, लेखन अशी ते जुळवाजुळव करत होते. काही प्रमाणात ते लेखन झालंही. राजाभाऊंचा आणि साधनाचा आणि अर्थातच माझा जो संबंध आला तो 2008 पासून. 2008ला मी साधनाचा युवा संपादक म्हणून काम करत होतो आणि निनावी स्वरूपाचं अपरिचित माणसांच्याकडून येणारं लेखन त्याच्याकडे मी थोडंसं अधिक चिकित्सकपणे पाहत होतो. म्हणजे न जाणू यामध्ये काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग सापडेल. जी माणसं विख्यात असतात, परिचयाची असतात, नावं झालेली असतात, त्यांचं जे लेखन येतं ते सामान्यतः स्वीकारण्याच्या बाजूनेच आपला कल असतो आणि अपरिचित माणसं जी असतात त्यातला आपला दृष्टिकोन म्हणजे संपादकाचा दृष्टिकोन हा बराचसा संशयाचा असतो. त्यामुळे एखादं चांगलं लेखन जरी दिसलं वरवर तरी खरोखर त्याला डेप्थ आहे का, खरोखर याची वैचारिक दिशा काय, भूमिका काय, अशा प्रकारचे मनात प्रश्न येत असतात. तर राजाभाऊंनी चिंगळ्या नावाचा एक लेख साधनेमध्ये पाठवला होता 2008च्या सुरुवातीला आणि एका लहान मुलाच्या संदर्भातली ती आठवण होती.
आणि ज्या मुलाला शालाबाह्य होण्यापासून आपण वाचवू शकलो असतो, परंतु ते करू शकलो नाही, अशी अतिशय हृदय म्हणावी अशी ती आठवण होती आणि तो लेख मी छापला. त्यांना ते जरा अनपेक्षित होतं, कारण आपलं लेखन साधनामध्ये येणार नाही अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात होती आणि कोणीही अधिक टोकदार लिहिणारे जे लोक असतात त्यांना तसं वाटतं. विशेषतः विद्रोही चळवळीतल्या अनेकांना असं वाटतं की आपलं लेखन साधनासारखी मध्यममार्गी भूमिका घेणारी नियतकालिकं छापायला फार उत्सुक नसतात. चिंगळ्या प्रसिद्ध झाला, त्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खूपच जास्त फोन आले. वैचारिक लेखनापेक्षा अशा हृदयाला हात घालणाऱ्या लेखनाला खूपच चांगला प्रतिसाद मिळतो, विशेषतः साधनातून. हा माझा नेहमीचाच अनुभव राहिला आहे. त्यामुळे त्यांना बरेच जास्त फोन आले. त्यावेळी मेल फारसे नव्हते, परंतु पत्र पण गेली. भेटल्यावर हा माणूस सतत फिरणारा होता आणि पुढच्या एक 8-10 दिवसानंतर त्यांनी जानू नावाची एक परत दुसरी गोष्ट पाठवली. तीही एका शालाबाह्य मुलाची होती. तीही एका हॉटेलमध्ये बालवयात काम करणाऱ्या एका मुलाची होती. तीही गोष्ट छापली आणि मग मी त्यांना फोन केला आणि तो पहिला फोन होता आमचा, की अशा प्रकारच्या किती मुलांच्यावर तुम्ही लिहू शकता? ते म्हणाले 10-12 तरी अशी मुलं आहेत की ज्यांनी मला चटका लावला, ज्यांच्या संदर्भात माझ्या आठवणी ह्या थोड्याशा स्वतःचीच लाज वाटावी, आपण काहीच करू शकलो नाही, कार्यकर्ते म्हणून घेत असूनही अशा स्वरूपाच्या आहेत. आणि मग आम्ही त्या पूर्ण 10 ते 12 त्यांच्या त्या गोष्टी, रिअल गोष्टी किंवा वस्तुस्थितीवर आधारित, तपशिलावर आधारित अशी ती सगळी प्रकरणं ती छापली आणि त्याला महाराष्ट्राच्या सगळ्या स्तरावरून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य माणसांच्या पासून चांगले मोठे साहित्यिक, लेखक, कलावंत, त्यांचं त्याआधी नाव होतंच, परंतु ते मर्यादित प्रमाणात, मर्यादित लोकांच्या मध्ये होतं. परंतु न पेटलेले दिवे अशीही त्यांची लेखमाला होती आणि त्याचं आम्ही पुस्तकही काढलं. राजा शिरगुप्पे यांचं ते पहिलं पुस्तक. त्याला अर्थातच गेल्या 10-12 वर्षात 4-5 आवृत्त्या होण्याचा योग आला. तोपर्यंत राजा शिरगुप्पे आणि मी, राजाभाऊ आणि डॉक्टर दाभोलकर, आमची अशी भेट झालेली नव्हती. दाभोलकरांची आणि त्यांची ओझरती झाली होती, पण फार अशी ओळख नव्हती. ती लेखमाला संपत असताना आम्ही भेटलो आणि साधारणतः 2009 ते 2023 असं 1.5 दशक राजा शिरगुप्पे हे साधनेला आणि माझ्याबरोबरच आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आपल्या जवळचा, आपल्या विस्तारित कुटुंबातला एक भाग असं मानत होते. आणि त्याचं कारण केवळ त्यांचं लेखन नाही, तर त्यांचं वर्तन, त्यांचं सगळ्यांशी स्नेहभावाने वागणं आणि बोलणं, हा त्याच्यातला वाटा खूप मोठा होता. 2009-10ला जेव्हा महाराष्ट्राच्या स्थापनेला, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत होती, तेव्हा राजाभाऊंनीच प्रस्ताव दिला होता की मला महाराष्ट्राची शोधयात्रा करायची आणि वाड्या, वस्त्या, तांडे, दुर्गम भाग, जिथे कोणी जात नाही, जिथे सरकारी योजना नाही, जिथे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या सुविधा नाहीत, अशा ठिकाणी मला जायची इच्छा आहे. 1 महिनाभर मी भटकणार आहे आणि मला त्यासाठी अतिशय कमी खर्च येणार आहे. मात्र तो कमी खर्च देऊ शकेल आणि मी जे काही लिहिल ते छापण्याची खात्री देऊ शकेल, असं मला साधना हे व्यासपीठ दिसतंय. आणि तो प्रस्ताव डॉक्टर दाभोलकर, मी आणि राजाभाऊ तिघांनी आम्ही एका जेवणाच्या बैठकीमध्ये त्यावर चर्चा केली आणि ते ठरलं. मग त्यानंतर त्यांनी 2010च्या सुरुवातीला 1 महिनाभर महाराष्ट्राचे सगळे जिल्हे जवळपास पायाखालून घातले. ती प्रक्रिया कशी होती तर कधी बसने, कधी कोणाच्या गाडीवर, कधी चालत, कधी 4 व्हीलर, कधी 2 व्हीलर, कधी बैलगाडी, आणि जिथे काहीच सुविधा नाही आहेत अशा ठिकाणी, जिथे कुठे जातील तिथेच जेवण करायचं, तिथेच झोपण्याची व्यवस्था करायची. तर तो संपूर्ण 1 महिनाभराचा दौरा, त्याचा खर्च राजाभाऊंनी दिलेला होता 5,500 रुपये. 2000 जरी ती 10ची गोष्ट असेल तरीही ती रक्कम अतिशय कमी होती. आणि याचं कारण ते म्हणाले, मी खर्च कोणता केलाय, मी जिथे कुठे गेलो तिथेच राहिलो, तिथेच जेवण केलं आणि बराचसा माझा प्रवासाचा खर्चही लोकांनीच केला. 2010च्या साधनाच्या मुख्य दिवाळी अंकामध्ये 50 पानांची ती स्टोरी आपण प्रसिद्ध केली. शोधयात्रा ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागांची, आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याचंही पुस्तक आलं
त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही असं सांगितलं की बिहारमध्ये जाऊन नितीश कुमारांच्या राजवटीत 5 वर्षात बिहार कसा बदलला आहे हे बघायचं आहे, आणि त्यासाठी राजाभाऊंसारखी व्यक्ती नाही योग्य व्यक्ती. आम्ही त्यांना पाठवलं आणि त्यासाठी सगळी तयारी केली. म्हणजे अण्णाधारी यांना सांगून नितीश कुमारांच्यासाठी पत्र तयार करून घेतलं. नितीश कुमारांना त्यांनी फोन करून सांगितलं की आमचे असे एक प्रतिनिधी साधनाचे येत आहेत आणि त्यांना बदललेला बिहार पाहायचा आहे. राजाभाऊंना मी रेल्वे स्टेशनवर सोडलं. त्यानंतर राजाभाऊंनी मला जशी पूर्ण 1.5 महिन्यानंतर भेट दिली, फोन केला, तसं नितीश कुमारांनाही 1.5 महिन्यानंतरच ते भेटले. ते तिथून उतरल्यावर त्यांची एक शैली असायची की इथं स्वस्तातलं आणि चांगलं हॉटेल कुठे असेल, आणि ते विचारणार कोणाला, तर ते सायकल रिक्षावाल्याला विचारतील, हातगाडीवाल्याला विचारतील, एखाद्या हमालाला विचारतील. ते कोणालाही तुम्हाला आम्हाला विचारणार नाही. मग तो जो माणूस सांगेल आणि ते म्हणायचे की तुला जेवायला आवडतं असं चांगलं आणि स्वस्तातलं रेस्टॉरंट कुठे, आणि मग त्यांच्या सगळीकडच्या खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी असायच्या ना ते याच्याशी निगडीत असायच्या की मला किती चांगली मच्छी एका छोट्या मेसमध्ये हॉटेलमध्ये खायला मिळाली वगैरे. तर तसं इथून ते गेले आणि नितीश कुमारांचाच आदेश म्हटल्यावर त्यांच्या पर्सनल सेक्रेटरीने राजाभाऊंना फोन केला की तुम्ही आलेला आहात, यावेळी उतरणार होता, असा आम्हाला निरोप आहे, कुठे आहात. तर राजाभाऊंनी सांगितलं की मी उतरलोय आता, परंतु मी माझ्या काही मित्रांना भेटून येतो आणि मग तुमच्याशी संपर्क करतो. मग राजाभाऊंनी त्यांचे असलेले कॉन्टॅक्ट्स, पूर्वीचे नवे, एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे, असा 1.5 महिना न बदललेला बिहार पाहिला. आम्ही पाठवलं होतं बदललेला बिहार पाहायला, त्यांनी पाहिलं काय तर न बदललेला बिहार. आणि तो न बदललेला बिहार आणि न बदललेला महाराष्ट्र याच्यात काहीच फरक नाही. जिथे रस्ते, वीज, पाणी, शाळा कसल्याच सुविधा नाहीत, ते महाराष्ट्र काय, बिहार काय आणि तामिळनाडू काय सारखाच असेल. त्यामुळे माझी व्यक्तिशः त्यावेळी थोडी निराशा झाली. मी पाठवलं यांना वेगळ्या कारणासाठी आणि ते बघतायत वेगळंच. परंतु तो लेख दीर्घ लेख होता, तो आम्ही पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकात छापला. तोही प्रचंड गाजला, आवडला. नवीन लोकांना तो जास्त भावला. जुन्या लोकांना असं वाटलं की जो बिहार आहे, महाराष्ट्र आहे तसाच बिहार आहे, तुम्ही आता नवीन काय सांगितलं. तेव्हा डॉक्टर दाभोलकरांनी केलेली कॉमेंट खूप महत्वाची होती की या शोधयात्रेचं हेच फलित आहे की न बदललेला महाराष्ट्र आणि न बदललेला बिहार हा सारखाच आहे, आणि आपल्याला आपल्या देशातील राज्यकर्त्यांना, सामाजिक काम करणाऱ्यांना किती मोठं काम करायचंय हा याचा पुरावा आहे. हे अभ्यासातून 1.5 महिन्याच्या कामातून सिद्ध झालंय, ही पण काही कमी उपलब्धी नाही, असं डॉक्टर दाभोलकरांचं त्याच्यावर कॉमेंट होतं. आणि मग अर्थातच त्या पद्धतीने पण लोकांनी पाहिलं, त्याचंही पुस्तक आलं. 3ऱ्या वर्षीची कल्पना होती की ईशान्य भारत. मी त्याही वेळी लिहिलं होतं की ईशान्य भारतामध्ये 7 राज्य आहेत. कोणालाही जर म्हणालो की पटकन 7 राज्यांची नावं सांगा तर हमखास 3-4च्या पुढे आकडा जात नाही. आता सुद्धा आपण जर म्हणालो की 7 राज्यांची नावं नॉनस्टॉप सांगा तर अवघड आहे. आणि समजा नकाशा आणला ईशान्य भारताचा आणि त्याच्यातली दाखवा कोणतं राज्य कुठे आहे असं म्हटलं तर आणखी पंचायत होते. तर भारताच्या एका अतिशय महत्वाच्या भूभागाबद्दल इतकी काय म्हणू त्याला, अज्ञान किंवा जाण नसणं असा तो प्रकार होता. म्हणून आम्ही त्यांना ईशान्य भारतात पाठवलं. तेव्हा मात्र मी जरा जास्त काळजी घेतली की त्यांना मॅप शोधून देणं, डेटा काढून देणं, काही पुस्तकं काढून देणं. आणि राजाभाऊ आता आम्हाला ईशान्य भारत जरा ग्रामीण शहरी असा दोन्ही दाखवायचा. तिथून जाऊन आल्यावर ते म्हणाले की ईशान्य भारतात दुर्गम, ग्रामीण आणि शहरी असा काही प्रकारच नाहीये, सगळा ईशान्य भारत इथून तिथून तो सारखा आहे. आणि ईशान्य भारत सगळ्यांनाच खूप अपरिचित होता. त्यामुळे ईशान्य भारतामध्ये त्यांनी जवळपास 2 महिने, 3 किंवा 4च दिवस कमी होते, एवढा काळ त्यांनी ती शोधयात्रा केली. आणि त्याच्यावर जवळपास 250 पानांचं पुस्तक, आधी ते विशेषांक आला आणि नंतर पुस्तक केलं. ह्या त्यांच्या 3 शोधयात्रामुळे राजाभाऊंना शोधयात्री हे लेबल आम्ही लावायला सुरुवात केली. आणि साधनाच्या आतले जे वाचक असतील ते त्यांना शोधयात्री म्हणायचे. मात्र झालं असं की राजाभाऊंच्या या 3 मोठ्या यशस्वी शोधयात्रा आणि न पेटलेले दिवे ही 4 पुस्तकं आल्यामुळे त्यांच्यातला कार्यकर्ता पुन्हा उफाळून वर आला. त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमंत्रणं जायला लागली. कार्यक्रमाला, सभा, संमेलनं, बैठका, खूप माणसं जोडली जायला लागली. आणि त्यानंतर मग राजाभाऊंच्या लेखनावर त्याचा परिणाम झाला. त्यांचं लेखन कमी कमी होत गेलं, बाकीचे व्याप वाढत गेले. आणि एका मर्यादेच्या नंतर असं पण झालं असावं की लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती महत्वाची, लोकांशी बोललं पाहिजे. आणि त्यांचा पिंडही तसा
कार्यकर्त्याचा होता. नंतरही त्यांनी वेळप्रसंगी लहान मोठं लेखन केलं, साधनेत केलं, वेगवेगळ्या दिवाळ्यांकांच्यामध्ये केलं. नंतर त्यांच्या कवितांचं वरचं एक पुस्तकही आलं आणि त्याचाही एक साताऱ्यात खूप चांगला कार्यक्रम झाला. मात्र राजाभाऊंच्यामध्ये क्षमता अजून खूप जास्त होत्या. जर ते अधिक ऑर्गनाइज्ड असते, जर अधिक चिकाटीने काही गोष्टी सातत्याने केल्या असत्या, तर अधिक खूप चांगलं लेखन त्यांच्याकडून येऊ शकलं असतं, जे तुम्ही आपण करू शकत नाही असं. म्हणजे वैचारिक म्हणावं असं लेखन, निबंध स्वरूपाचं लेखन तसं त्यांनी फार केलं नाही, चरित्र स्वरूपाचं असं पण नाही. मात्र तळागाळात जाऊन तिथल्या माणसांना भिडणं, त्यांच्या हृदयाशी स्वतःचं हृदय भिडवणं आणि त्यातून समाज मानसाचं किंवा एकूण समाजमानाबद्दलचं जे आकलन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या शोधयात्रेच्या शेवटी त्यांनी काढलेला निष्कर्ष काय होता, तर हा अख्खा महाराष्ट्र पाहिल्यावर माझ्या असं लक्षात येतं की सर्वसामान्य माणसाच्या समोर 2च प्रश्न जिव्हाळ्याचे आहेत. नंबर 1 भुकेचा प्रश्न आणि नंबर 2 संस्कृतीचा प्रश्न. पोटामध्ये भूक असतानाही त्या माणसाला संस्कृतीची चिंता पडलेली असते आणि ह्या दोन्हीच्या आधारावरच या देशाचं राजकारण चालवलं जातं, भुकेच्या आणि संस्कृतीच्या. अशा लाईनवर त्यांचं विवेचन होतं आणि मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे. एक आपल्या दृष्टिकोनाला एक वेगळा आयाम देणार आहे. तर राजा शिरगुप्पे यांचं लेखनाची वैशिष्ट्य, त्यांची वर्तनाची वैशिष्ट्य काय होती, ते खूप पटकन लहान थोर कोणाशीही कशी नाळ जुळवू शकत होते, हा खूप मोठा विषय आहे. ते काही मी आत्ता सांगणार नाही. ते कदाचित मी या आठवड्यात वेळ मिळालाच तर एक लेख लिहील आणि त्यामध्ये मी मांडेल. मात्र त्यांच्या शोधयात्राला मी जे छोटं टिपण लिहिलं होतं प्रास्ताविक, त्यामध्ये मुद्दा जो मांडला होता तो मांडतो आणि थांबतो. त्यामध्ये मी असं म्हणालो होतं की ह्या माणसाने जर भगवे कपडे घातले तर हा साधू वाटेल, हिंदुत्ववादी वाटेल. या माणसाच्या हातामध्ये जर लाल झेंडा असेल तर हा कम्युनिस्ट वाटेल, म्हणजे कॉम्रेडचे कपडे आवेश वगैरे असेल. या माणसाने जर हातात तलवार घेतली किंवा बंदूक घेतली तर हा अतिरेकी पण वाटू शकेल आणि समाजवादी तर तो आहेच. मी असंही गमतीने म्हणालो होतो की हा माणूस फक्त काँग्रेसवाला कधी वाटणार नाही. पुढचा एक मुद्दा असा होता की राजाभाऊ जर कुठे कोणत्या ट्रॅपमध्ये अडकलेच, मग नक्षलवाद्यांचे असोत किंवा अतिरेक्यांचे असोत, आणि ते जर यांचा जीव घ्यायला आले तर ते म्हणतील की ठीक आहे मित्रा, आपण करू काय असेल ते, पण पहिल्यांदा फर्स्ट क्लास आम्हाला चहा पास कुठेतरी, मग आपण थोड्या गप्पा मारू आणि मग माझा जीव घ्यायचं तर घे. आणि मला खात्री आहे की त्याही लोकांनी बरं ठीक आहे आधी तुमच्याशी गप्पा चहापान करू आणि मग तुमचं पुढे काय करायचं ते ठरवू असंच म्हणाले असते. आणि असं मी लिहिलेलं आहे. आणि राजाभाऊ म्हणाले की होय, असं घडलेलं पण आहे, माझ्या आयुष्यात यापूर्वी घडलेलं आहे. कोंडापल्ली सीतारामय्या आणि नक्षलवादी म्हणाले मी गेलो तर त्यावेळी तर तरुण होते ते, तेव्हा सुद्धा त्यांच्याबरोबर माझे मैत्रीचे संबंध, मला त्यांनी खायला प्यायला घातलं आणि मला काही इजा करण्याच्या ऐवजी मला कुणी इजा करणार नाही अशा प्रदेशापर्यंत आणून सोडलं. तर असं हे राजाभाऊ होते. त्यामुळे आपण आज त्यांच्या श्रद्धांजली सभेत चहा घेणार आहोत समारोपाला. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सतीश देशपांडे. मी राजाभाऊंला 2013 सालापासून ओळखतोय. माझी आणि राजाभाऊंची जी पहिली ओळख झाली ती जरी कोल्हापूरकडे झाली असली तरी मी सत्याग्रही मासिकाचा प्रतिनिधी म्हणून मला त्यांनी एका कार्यक्रमात असं सांगितलं की तू आमच्या आजऱ्याला ये आणि तुला जर रिपोर्टाज लिहायची आवड आहे तर मग आमच्याकडे येऊन कार्यक्रम बघ, आमच्या इकडच्या लोकांचं काम बघ. ते असं नाही म्हणाले मला की आमचं काम बघ स्वतःचं, ते म्हणाले की आमच्या इकडे काय काय कामं चाललीत लोकांची ती बघ. आणि त्यांनी मला आजरा विकास परिषदेत बोलवलं. तिथं मला पहिल्यांदा राजाभाऊंची भेट झाली आणि त्यावेळीपासून जी आमची मैत्री झाली ती आत्तापर्यंत राजाभाऊंची मैत्री आहे. आणि राजाभाऊंची मैत्री ही कायम आयुष्यभर लक्षात राहील अशीच आहे. मी त्यांच्यामधला कार्यकर्ता बघितलाय, लेखक बघितलाय, फिरस्ती बघितलाय त्यांच्यामधला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामधला एक कुटुंबवत्सल असा बाप, माणूस, मित्र हे सगळं मी अनुभवलेलं आहे. म्हणजे खूप वेळा जरी भेटी नसल्या झाल्या, आपल्या सारख्या जरी त्यांच्याशी भेटी नसल्या होत तरी सुद्धा या गोष्टी थोड्या भेटीमधून सुद्धा त्यांच्या
लक्षात येतात आपल्याला. मी ज्यावेळी माझं लग्न झालं त्यावेळी आम्हाला आधार देणारे राजाभाऊ पण होते. दुसरी गोष्ट शाबासकी देणारे राजाभाऊ होते. परत मग काही महत्वाच्या गोष्टी अशा मुद्दामहून करायला लावणारे, म्हणजे कार्यकर्ता आहे तर तू ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, किंवा तू लेखक म्हणून लिहितोय किंवा तू पत्रकार म्हणून तुला फिरायचंय तर अशा काही गोष्टी मुद्दामहून कर, म्हणून त्यांनी मला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सोबत 10 दिवसाची एक बसव कल्याण ते देहू अशी एक यात्रा होती, समतेची युगदिंडी. तर त्याच्यामध्ये मला ते घेऊन गेले होते. तिथं कॉम्रेड धनाजी गुरव होते, चौगले सर होते, पार्थ पोळके होते. तर ह्या सगळ्यांमध्ये त्यांनी मला 10 दिवस फिरवलं. आणि 10 दिवस मला मी अगोदर मला माहिती होते ते बसवेश्वर माहिती होते, आणि मला बसवेश्वरांकडून बसवण्णा म्हणजे ही जी ओळख करून दिली ती राजाभाऊंनी करून दिली. आणि मग मला लिंगायत तत्वज्ञानापासून ते संत तुकारामांपर्यंत, आणि मग आपले महात्मा फुले आपल्याला तिथं कसे भेटतात बसवण्णांच्या तत्वज्ञानामध्ये, असं सगळं खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं त्यांनी. आणि हे केवळ मलाच नाही तर आपल्या तरुण पिढीला ते खूप सोप्या भाषेत सांगायचे. विद्रोहीचे कार्यकर्ते त्यांनी खूप तिथं त्या परिसरामध्ये गोळा केले होते. त्या परिसरातल्या लोकांशी बोलताना खूप सोप्या भाषेमध्ये, आणि त्यांनी ते जरी अवघड वाचलं असलं त्यांनी तरी बोलताना मात्र ते खूप सोपं करून सगळं सांगत होते. राजाभाऊ ज्या चळवळीत काम करायचे त्या परिसरामध्ये ते विद्रोही सांस्कृतिक चळवळ, आणि तिकडचे लोक बघितले आपण की थोडंसं आपल्याला त्यांच्याशी बोलताना असं वाटतं तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी की हे खूप असे काय म्हणू त्याला की ऍक्टिव्हिस्ट आहेत, आणि ते असे कठोर आहेत बोलायला किंवा टोकदार आहेत. कठोर म्हणण्यापेक्षा आपण टोकदार म्हणूया, टोक गाठतील एखादं आणि आपल्याला लगेच खोडून काढतील. आणि तसे आहेत पण काही कार्यकर्ते, नाही असं नाही. पण राजाभाऊ जरी विद्रोही असले तरी ते खूपच सौम्य होते. आणि मी म्हणजे सर पण म्हणायचे, विनोद सर त्यांना, की तुम्ही विद्रोही आहात असं वाटत नाही. आणि खरंच ते नेहमी मला वाटायचं की राजाभाऊ चळवळीत काम करतायत ते विद्रोही, परंतु ते खूपच सौम्य आणि मृदू आहेत. आणि त्यांच्यातला तो मृदूपणा मला नेहमी जाणवला. आपण जर त्यांच्याकडे एखादं डिबेट केलं की आणि त्यांना त्यांच्याबद्दल जर सांगितलं मग की एखादी विद्रोही चळवळीतली एखादी चूक सांगितली तरी ते समजून घ्यायचे. म्हणजे ते असं संवाद तोडायचे नाहीत. म्हणजे कितीतरी लोक मी असं बघितलेले आहेत की एखादी त्रुटी त्यांची एखादी टीका केली, लिहिलं काही की ते कायम संवाद सोडून देतात, आपल्याशी भेटलं तरी अगदी कोरडेपणानं बोलतात. पण राजाभाऊ तसे नव्हते. त्यांच्यातला तो ओलावा कायम टिकून राहिला, तो त्यांच्या संवादीपणामुळे राहिला. आणि त्यांनी मग ते सांगायचे, उत्तर द्यायचे, हे असं का तसं का अशा स्वरूपाचं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला एक जाणवली राजाभाऊंमधली की ते म्हणजे ते स्वतःच्या कुटुंबावरती जेवढं जीवापाड प्रेम करायचे तेवढं कार्यकर्त्यांवर प्रेम करायचे. आणि कितीही नवीन कार्यकर्ता असू द्या, छोटा कार्यकर्ता असू द्या, त्यांना जर वाटलं मनापासून की हा चांगलं काम करतोय तर त्याला ते जीव लावायचे, समजून सांगायचे, मदत करायचे. आणि त्यापैकी त्यांनी जीव लावलेल्या लोकांपैकी म्हणजे अनेक लोक आहेत, असं असंख्य लोक आहेत. मी तर आता गेले 2-3 दिवस झालं फेसबुकवरती वेगवेगळ्या पोस्ट वाचतोय लोकांच्या. खूप लोक भरभरून लिहित आहेत त्यांच्याबद्दल, वेगवेगळे अँगल त्यांच्यातले समजतायत. म्हणजे एवढे राजाभाऊ तर आपल्याला आता समजायला लागलेले आहेत जास्त, ते गेल्यानंतर जास्त समजायला लागलेला हा माणूस आहे. आणि ते खूप म्हणजे मृदू स्वभावाचे. आणि म्हणजे एक छोटासा मी अनुभव सांगतो आणि थांबतो की माझी पत्नी ज्यावेळी आजारी होती, अश्विनी, त्यावेळी त्यांना ते खूप हे वाटलं की आपण बघायला जाऊ शकलो नाही हिला दवाखान्यात, तिचं ऑपरेशन झालंय आणि तिचे कुणी आलेलं नाहीये. मग ते ज्यावेळी आले 15-20 दिवसानंतर त्यावेळी ते असे पिशवीमध्ये नाचणी भरून आणली होती त्यांनी, म्हणजे ते आजऱ्यावरून. म्हणजे ते एवढे प्रेमळ आणि काय म्हणू त्याला की असा स्नेह जपणारे, पाठीवरती शाबासकीची थाप देणारे असे होते. आणि एक दोस्त आपण गमावला, आपल्यापेक्षा वयानं दुप्पट असणारा एक दोस्त आपण गमावला, याची भावना माझ्या मनामध्ये निर्माण झाली. त्यांना आदरांजली. राजाभाऊंचा आणि माझा संबंध फारच अलीकडचा. सरांनी आत्ता सांगितलं की राजाभाऊ अतिरेक्यासारखेच वाटले असते. राजाभाऊंची मी अलीकडची पुस्तकं वाचली होती साधण्यात आलेली, पण ज्यावेळेस सत्याग्रहीमध्ये त्यांनी काश्मीरमधल्या एका अतिरेक्यांच्या संदर्भात लेख लिहिला होता आणि ते त्याच्या कशा गोटात जाऊन भेटले. फुटीरतावादी होता तो, अतिरेकी नव्हता. त्याच्या संदर्भातली एक प्रचंड चांगली आठवण त्यांनी लिहिली होती सत्याग्रही. आणि त्याच टायमाला ते मला
यशम जोशी फाउंडेशनला भेटले कार्य आणि मी सांगायला गेलो की तुमचा लेख आवडला वगैरे. तर त्यांनी जे लेखात जे काही घटना घडामोडी लिहिल्या नाहीत त्या सगळ्या सांगायला सुरुवात केली की ह्या लिहिता येणार नाहीत पण ह्या कशा होत्या वगैरे. आणि मग ते जास्तच खुलून एवढा मोठा माणूस सांगतोय तर मला प्रचंड आदर राजभाऊंचा आणखीन वाटला. आणि मग शोधयात्री म्हणून ते कशा आहेत, काय काय शोधलंय काय नाही, अशा मधून मधून भेटी होत असताना सातत्याने राजभाऊ सांगायचे. तर राजभाऊंना अगोदर मी शिरगुप्पे सर वगैरे पुस्तक वाचल्यामुळे असं म्हणायचो. पण ज्या वेळेस ते साधनेच्या कार्यालयात यायचे, भेटी द्यायचे आणि आवर्जून फोन करून कधी कधी सांगायचे, अरे हे नवीन पुस्तक आलंय साधनेचं तर हे जरा मला पाठवा, 2-3 पुस्तकं पाठवा, अरे अंक येत नाही मला वेळेवर. अशा बऱ्याच गोष्टी राजभाऊ सातत्याने सांगत राहायचे. 1-2 मी प्रसंग राजभाऊंच्या संदर्भातले वैयक्तिक सांगतो. राजभाऊ एके दिवशी रात्री 2016च्या आसपासची गोष्ट आहे. रात्री इथंच कार्यालयात आले आणि बसले. 1-2 कार्यकर्त्यांना बोलून घेतलं आणि राजभाऊ बोलत होते. बराच वेळ बोलले आणि अचानक त्यांनी विनोद सरांवर आणि टीका टिप्पणी सुरू केली. ती फिरकीच घ्यायची होती बहुतेक त्यांना. बराच वेळ ते विनोद हे करीत नाही, विनोद ते करीत नाही, अशी बऱ्याच तक्रारीची एक यादीच लावली. मला वाटलं अगोदर मित्र आहेत म्हणून सांगता येत नाही, काही गोष्टी सांगतायत. तर मग सगळं अर्धा-पाऊण तास आमच्या गप्पा झाल्या आणि टीकाच करत होते ते. थोड्या वेळाने मला म्हणले की हे सगळं खरं आहे, मी बोललो ते, पण साधनेच्या कार्यालयात बसून विनोदवरच टीका करता येते हे पण त्याचंच मोठेपण. आणि असं ज्यावेळेस त्यांनी असं फिरून सांगितलं त्यावेळेस मला कळालंच नाही की राजभाऊ. आणि मी त्यांना म्हणालो पण की मग हे तुम्ही सगळं त्यांना का सांगत नाही. अरे म्हणले मी त्याला सांगून सांगून दमलोय, त्याच्यामुळे तो काही मनावर घेत नाही म्हणून तो ज्यापाशी खंत व्यक्त केली. तर इतकं दिलखुलासपणे राजभाऊ सगळ्या कथानक मांडायचे. एक 5 वर्षापूर्वी साधारण एका नागपूरच्या कार्यक्रमात राजभाऊ होते आणि राजभाऊंना माइल्ड अटॅक आला पॅरालिसचा. तर विनोद सरांनी मला सांगितलं की अरे राजभाऊ नागपूरहून येत आहेत, आजारी आहेत आणि त्यांना आजऱ्याला जायचंय. तर मला म्हणले की त्यांना विचारलं की काय सोबत कोण लागेल काय नाही. तर त्यांची मुलगी पण अनुजा इथंच होती पुण्यात. तर ते म्हणले की तुला पण त्यांनी सोबत बोलवलंय तिकडे आजऱ्याला. तर मी गाडी घेऊन वगैरे गेलो आणि सांगितलं डॉक्टरने की कमी बोलायचंय म्हणून राजाभाऊंना. तर राजाभाऊन गाडीत गेलो, बसलो आणि सगळं झालं. आणि मग कशी तब्येत वगैरे थोडं विचारलं. बहुतांश ते तब्येत विचारणाऱ्या लोकांना उडूनच लावायचे, फार काही मला विचारू नका. तब्येतीची ते पहिल्यापासूनच खूप कमी काळजी घ्यायचे आणि त्यांचं खाणं पिणं पण एकदम साधारण असायचं आणि ते कसलंही चालायचं त्यांना, कोणतंही जेवण. तर मी त्यांना म्हणायचो की आता तुम्ही तब्येत खराब आहे तर काहीतरी व्यवस्थित चांगलं घ्या, असं घ्या तसं घ्या. तर ते काही घ्यायला तयार नव्हते. पुण्याच्या बाहेर गाडी गेली आणि राजाभाऊने जे बोलायला सुरू केलं ते आजरा येऊपर्यंत राजाभाऊ सातत्याने सिनेमा वगैरे सगळ्याच गोष्टींवर बोलत होते. तर सगळं सांगत असताना मी सांगायचो की आता शांत बसा, तुम्हाला शांत बसायला सांगितलं डॉक्टरना. अनुजा पण मागे वळून सांगायचे की शांत बसा वगैरे. पण राजाभाऊंचं कार्यकर्ता एकदा नवीन कार्यकर्ता भेटला की याचं कसं आहे, त्याचं कसं आहे, सगळंच हिस्ट्री सगळी विचारायला सुरू करायचे. तरी त्यांना मी शांत करायचा प्रयत्न केला पण राजाभाऊ बोलल्याशिवाय काही राहत नव्हते. शेवटी घरी त्यांना मी सोडलं आणि मॅडमचा निरोप घेऊन मी वापस निघालो. त्यावेळेस मी अनुजापाशी आणि राजाभाऊंना पण म्हणत होतो की 2 गोष्टींची राजाभाऊ तुम्ही कायमच काळजी घेतली नाही. पहिली म्हणजे आरोग्य आणि दुसरं म्हणजे तुमची आर्थिक स्थिती पाहता. म्हणजे ते भनंग सारखे एकदम पिशवी घेऊन साधू निघाला अशाच पद्धत जायचं. त्यांची भेटल्यावर मी त्यांना म्हणायचो आणि नंतरही माझी तक्रार तीच असायची की राजाभाऊ तुम्ही काळजी घेत नाहीत तब्येतीची. कारण की इतक्या कमी वयात जात असताना किंवा गेले राजाभाऊ काल, त्यावेळेस अक्षरशः मला खूप कमी वेळा डोळ्यात पाणी आलं. तर काल रडायला आलं मला अक्षरशः की राजाभाऊंनी काळजी घेतली नाही, आपलं ऐकलं नाही. आणि राजाभाऊ कोणाचंच तसं काही फार काही ऐकायचंच नाही. बहुतांश गोष्टी ते मनाला वाटेल तशाच पद्धतीनं करायचे. दुसरा एक प्रसंग असाच आहे राजाभाऊंचा की राजाभाऊंनी आता लेख लिहिला बाई पण भारी द्यावा नावाच्या सिनेमावर. तर मी फोन लावला राजाभाऊंना, साधनेत लेख लिहिला की राजाभाऊ लेख खूप चांगला झालाय. राजाभाऊ मला म्हणले की थांब लेखाचा जाऊ दे, तो सिनेमा बघितलाय का नाही. आणि सिनेमाबद्दल ते सगळं सांगायच्या ऐवजी, बोलायच्या ऐवजीच लगेच मला म्हणले की तू आजच्या आज तिकीट काढून बायकोला घेऊन सिनेमा बघून ये, तरच आपण बोलू, नाहीतर आपलं बोलणं थांबून टाकू. आणि मग त्या दिवशी थांबलं. तर हे अशी ज्यावेळेस राजाभाऊंकडं बघायला जातो तर राजाभाऊ ज्या यायचे साधनेत खांद्यावर हात गेट टाकून सगळ्याच कार्यकर्त्यांशी बोलत असताना किंवा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ज्यावेळेस कोल्हापूरला भेट झाली तर राजाभाऊ तितक्याच तळमळीनं भेटायचे आणि सगळी विचारपूस करायचे कुटुंबाची आणि साधनेतल्याही सगळ्या गोष्टीची, घडामोडीची. साधनेमुळेच आम्ही कसे माहीत झालो महाराष्ट्राला वगैरे असं सगळं बोलायचे. राजाभाऊंमध्ये पोटेन्शियल ते होतच, पण दाभोलकरांमुळं आणि साधनेला कसं वेगळे पण सगळ्याच गोष्टींना आलं किंवा विनोदचं बी कसं कॉन्ट्रीब्युशन सगळ्या गोष्टीत राहिलं आणि आमच्या लोकांना कसं व्यासपीठ मिळालं हे भरभरून बोलत असताना किंवा कौतुक करताना तर ते हायगाईच करायचे नाही, भरभरून सगळ्याच लोकांचं कौतुक करायचे. अशा बऱ्याच आठवणी येतं. एक शेवटची आठवण सांगतो. 2015 किंवा 16ला
राजाभाऊ कारखान्यावर, दत्त सहकारी कारखान्यावर गणपतरावांच्या तिकडं एक कबड्डीची स्पर्धा भरवली होती आणि विनोद सर आणि राजाभाऊ गेस्ट होते. तर 3-4 हजार लोक स्टेडियमवर बसलेले आणि कबड्डीची स्पर्धा संध्याकाळी 6 वाजता. आणि माईकवर ते अनाऊन्स करणारा एक आरजे होता कोल्हापूरमधला. तर तो आरजे सगळ्या कॉमेंट्री करत होता की महिला आता कशा टीव्ही बंद करून कबड्डी पाहायला आल्यात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि तेवढ्यात राजाभाऊंची एंट्री झाली अशी त्यांनी अनाऊन्स केलं माईकवरून. त्या ग्राउंडमध्ये एवढा कल्लोळ निर्माण झाला की मला कळलंच नाही कोणता सेलिब्रिटी आला का काय झाला. तर नंतर कळलं की राजाभाऊ आपले त्यांच्या चालीमध्ये असे चालत चालत झब्बा गिब्बा घालून मागे विनोद सर चालतायत. मला वाटलं कोणी मोठा सेलिब्रिटी आलाय. बघून राजाभाऊ पुढे गेले समोर आणि मग सगळा कार्यक्रम वगैरे झाला आणि राजाभाऊंच्या नावाने अख्खं स्टेडियम 3000 लोक टाळ्या शिट्ट्या असं सगळं चालू होतं. कार्यक्रम झाला आणि मी राजाभाऊंना म्हणलं, राजाभाऊ मला पहिल्यांदाच तुमची ओळख करायला, तुम्ही सेलिब्रिटी आहेत म्हणून. इथं ज्यावेळेस साधनेत भेटायचे त्यावेळेस मी श्रीगुप्पे सराहून सेलिब्रिटी लेखक असं लेबल त्यांना कायम लावायचो. असा हा सेलिब्रिटी लेखक आपल्यातून गेला, त्यांना मी आदरांजली वाहतो. राजाभाऊ आपले डॉक्टरांचे मित्रही होते आणि अनिसाचे कार्यकर्ते होते. त्यांचं कार्य तर फारच मोठं, देवदासीवर केलं, परत विडी कामगार केलं. पण त्याची एक आठवण सांगण्यासारखी, आमची कोल्हापूरला मीटिंग होते, हॉलमध्ये असं सगळा फुल भरला होता अनिसाचा आणि ND पाटील अध्यक्ष होते. राजाभाऊ दरवाज्यातनं आलाय तर ND पाटलांनी स्वतः उभं राहून त्यांचं स्वागत केलं आणि आपल्याजवळ बसवून घेतलं आणि सगळ्यांनी अत्यंत साधा मनुष्य. आणि त्यांचं ईशान्य भारताचं पुस्तक मी वाचलं. मग SM जोशीला ते मला भेटले. मग त्याच्यावर जवळजवळ अर्धा तास ते सांगत होते, इतकं सुरेख सांगत होते. त्यांना गेल्या कमी वयात आयुष्य मिळालं, फार वाईट वाटलं. ते पेपरला आलं, महाराष्ट्र टाइम्सनी सुरेख लेख लिहिला. अंधश्रद्धेतर्फे त्यांना श्रद्धांजली. पुण्याच्या राजा साधनेतून तो लिहायला लागला आणि सहजच मित्र झाला. दीर्घकाळ आपल्यापैकी अनेक जण, जवळपास सारेच साधनेचे वाचक आहोत, मी पण आहोत, म्हणून राजाची मैत्री इथंच झाली आणि दीर्घकाळ टिकली. इतकी गाढ मैत्री होती की एकदा असं झालं की त्याच्या मुलासाठी त्याने एक मुलगी शोधली आणि तो मला त्याने फोन केला, चिडला. एकदा रात्री 11:30 फोन केला, माझ्या मुला काय अक्कल नाही, मुलगी खूप चांगली म्हणे, नेचरने इतकी चांगली, तुझ्या मुलाला खूप बरोबर शोभेल, बघ उद्या आपण जमवून टाकूया, म्हणजे उद्या नक्की करून टाकू. म्हणजे त्या मुलीला आणि माझ्या मुलाला काय वाटतं माहीत नाही, पण चांगली मुलगी सुटू नये असं त्याची इच्छा होती, भावना होती. म्हणून रात्री 11:30 उठून त्याने मला आग्रह केला होता. परत सकाळी उठून फॉलोअप केला. त्याला म्हटलं, अरे बरोबर आहे, आपण करूया, पण त्या मुलीला आणि माझ्या मुलाला तर भेटू दे, त्यांना ठरवू दे ना, आपण आग्रहाने सांगूया त्यांना, पण निर्णय त्यांनी घेतला पाहिजे ना. पण राजाच्या याच्यात होता तर राजाच ना शेवटी. राजा खरोखर एक दिलदार मित्र होता. अनेकांशी, कोणाशी त्याची मैत्री व्हायची तर सांगितलं गेलंच आहे, अर्थात माझ्याशी पण झाली. 2011-12 साली मी काही वेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. कार्यशाळा मी संचलित करण्याचा प्रयत्न करतो. भाषण किंवा मार्गदर्शन नाहीये, सृजनाला, कल्पकतेला साथ घालणारी खेळ, गाणी या माध्यमातून मी कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीचे दिवस होते आणि राजाला मी सांगितलं, राजाने लगेच मला बोलवून घेतलं. उत्तूरला कार्यशाळा घेतली, त्याच्या आजऱ्याला कार्यशाळा घेतली. राज्यातला संघटक एवढा मोठा की त्याने 5 कॉलेजेसला कळवलं, ज्युनियर कॉलेजला. प्रत्येक कॉलेजमधनं 5 तरुणी असे 50 तरुणी आले आणि ती 5 तासाची कार्यशाळा झाली. राजाने ते रेकॉर्ड केली. विनोद सारख्या मित्रांना ते रेकॉर्डिंग ऐकवलं, पाठवलं. आणि एवढंच नव्हे, रात्री मला थांबवूनच घेतलं होतं. 3 दिवस मी राजासोबत होतं. माझ्या कौतुकाच्या पलीकडे त्यांनी विश्लेषण केलं आणि तुला काय केलं पाहिजे, काय करायला नाही पाहिजे. त्यानंतर मी 800 कार्यशाळा कळू शकलो. माझे 3-4 मित्र आहे ज्यांनी खरोखर मला त्याच्यातला मर्म सांगितलं होतं की कार्यशाळेत काय करायला नाही पाहिजे तरुणांबरोबर जाताना. ते कायम माझ्या हृदयात कोरलं गेलं. त्यामुळे मला इतक्या कार्यशाळा महाराष्ट्रात करता आल्या. राजाच्या अशा खूप खूप आठवणी. राजा बेशिस्त पण खूप. खरं म्हणजे राजा जसा लेखक होता तसा कार्यकर्ता पण मोठा होता. जसं त्याची शिक्षण संस्था बंद पडली तसं त्याने अनेक उद्योग केले. कितीतरी उद्योग बंद पडले त्याचे. फजिता झाली त्याची. तोंडावर पडला राजा. लोक हसले पण त्याला. पण राजाने त्याची तमा बाळगली नाही. आज आपटला असेल तरी उद्या पुन्हा नव्या उत्साहाने नवा प्रयत्न राजा करत राहिला. विनोदने सगळं सांगितलं पण मी जवळनं पाहत होतो. राजा आला की आमची भेट व्हायचीच. तर त्याच्याकडनं वेळेत लेख काढून घेणं हे फक्त विनोदलाच जमेल. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंक चाललाय त्यावेळेला शेवटची दुरुस्ती येते. म्हणजे इतका त्रास विनोदला बेशिस्तीच्या बद्दल आणखी कोणी दिला असेल मला वाटत नाही. पण
मनाचा चांगला, म्हणजे त्याला त्रास द्यायचा आहे, उशिरा द्यायचा भाग नाही, पण त्याचा सूर लागेल, मूड लागेल तेव्हा तो पूर्ण करणार. सगळं झालंय, थोडं राहिलं भाग देतो देतो म्हणत असं. वेल, त्या बेशिस्तीत पण राजाचं एक सौंदर्य होतं. आपल्या अनेकांच्या घरात पुस्तकं असतात. राजाच्या पुस्तकांनी आमच्या साऱ्या घराला समृद्ध केलं. कुणालाही भेट देण्यासाठी जी थोडी अधिक पुस्तकं असतात आमच्याकडे, त्याच्यात न पेटलेले दिवे पुस्तक आहे. जिंदाबाद राजा. शिरगुप्पे यांचं निधन झालं आणि मी बातमी बघितली आणि मला पहिलं जर काय आठवलं असेल तर साधना आठवलं आणि विनय हर्डीकर आठवले. राजा शिरगुप्पे आणि माझी 2 वेळेलाच गाठ पडली आणि त्यांना मी ग्रंथ महोत्सवात आमंत्रण पण दिलं होतं. पण विनोदजी म्हटले तसं त्या लेखमाला न पेटलेले दिवे याच्यामुळे पुन्हा त्यांचा कार्यकर्ता जागा झाला आणि ते तसे दुर्मिळ होत गेले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण त्यांच्या वाचनातनं माझ्या लक्षात आलं आणि त्यामुळे मला जर सगळ्यात जास्त जो फरक पडला असेल तो म्हणजे माझ्या ज्या 2 प्राथमिक शाळा आणि 3 माध्यमिक शाळा आहेत त्याच्यामध्ये माझं जाणं येणं वाढलं शाळांमध्ये. आणि माझी आता परवाचीच आठवण अशी आहे की एक नागेवाडी म्हणून 8वी 9वी 10वीची आमची शाळा आहे. ग्रामीण भागातली मुलं, गरीब मुलं. पण ही शाळा कबड्डीमध्ये तालुक्यात पहिली आली आणि पुन्हा जिल्ह्यामध्ये दुसरी आली. जिल्ह्यामध्ये सुद्धा दुसरी यायचं कारण म्हणजे 12वीची मुलं 10वीच्या मुलांबरोबर कबड्डी खेळल्यामुळं ती दुसरी आली. पण विशेष म्हणजे त्याचा जो कॅप्टन होता ते मला काही माहीत नव्हतं आणि मी त्याच्या सत्कारासाठी त्याचं कौतुक करायला पहिल्या वेळेला गेलो तो, दुसऱ्या वेळेला गेलो आणि तेवढ्यात आमच्या त्या शाळेमध्ये भात शिजवणारी जी बाई होती त्या एकदम अचानक स्टेजवर आल्या आणि मग माझ्या थोडंसं लक्षात आलं की बहुतेक या मुलाची आई आहे का, आणि त्या मुलाची ती आई निघाली. म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की राजाभाऊ शिक्षक म्हणून आणि विशेषतः आपण विनोदजी म्हटलं ते पद्धतीतून चित्रपटाच्या संदर्भातली समीक्षा या संदर्भातलं त्यांचं जे योगदान मला जास्त महत्वाचं वाटलं. आणि माझं एक लक्ष असतं कायम हर्डीकरांच्या जवळचं कोण आहे आणि त्याच्यामध्ये कायम हर्डीकरांच्या बोलण्यामध्ये विशेषतः शिरगुप्पे यांचं नाव आणि त्यांचं जाणं येणं हे जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे माझा जास्त संपर्क न येऊन सुद्धा मनाला चटका लावणारं व्यक्तिमत्व आणि हुरहुर लावणारं आणि अरे आपण त्या माणसाच्या जवळ जाऊ शकलो नाही असं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे राजा शिरगुप्पे. मी त्यांचं सगळं लिखाण 12-13 पर्यंत वाचलेलं आहे. न पेटलेले दिवे ही पुस्तकं सुद्धा मी बऱ्याच जणांना भेट दिलेली आहेत आणि विशेषतः राजा शिरगुप्पे यांचं वाचन केल्यानंतर मीही बऱ्याच प्रमाणात आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यावर लिहू लागलेलो आहे. आणि शाळाबाह्य विद्यार्थी हे कसे शाळेमध्ये येतील याचे जे आम्ही प्रयत्न करतो त्यात बरंच यशस्वी होण्यामध्ये शिरगुप्पे यांच्यासारखे शिक्षकांचं जे वाचन आहे ते मला उपयोगी पडलेलं आहे. विशेषतः सातारचा अनुभव फिल्म सोसायटी, सातारचा विशेषतः ग्रंथ महोत्सव आणि मसाप यांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली आदरांजली वाटतो. नमस्कार. साधना परिवाराच्या मासिकांमधून राजा शिरगुप्पेचा माझा परिचय झाला आणि 2010 साली अशाच एका विनोदने उल्लेख केल्याप्रमाणे एका कोल्हापूरमधल्या अत्यंत स्वस्त हॉटेलमध्ये आमची भेट झाली आणि इथं कुणीतरी उल्लेख केला की ते बेशिस्त वगैरे. तर काही माणसं अशी असतात ते कुठली शिस्तबिस्त पाळत नाही, कोणी शिकवायच्या भानगडीत पडू नये खरं म्हणजे. आणि खरं म्हणजे त्यांनी शिस्त वगैरे पाळली असती तर ते ज्याप्रमाणे त्यांनी जे काही लिहिलं ते लिहू शकले नसते. हे खरं म्हणजे मला वाटतं की ते मेन्शन करणं आवश्यक आहे. नाहीतर एखाद्याचं बेशिस्त आहे वगैरे त्याचा काही परिणाम होतो शरीरावर, त्याच्या लिखाणावर, त्याच्या सातत्यावर. पण त्यांना विनोद सारखे संपादक अजून 2-4 भेटले असते तर तेही निघून गेला असतं म्हणजे असं मला वाटतं. पण ठीक आहे, असं होतं. त्यांच्या सगळ्या घटनाक्रमामध्ये विद्रोही आता उल्लेख केला एका मित्राने आपल्या. मला इथे विद्रोहीची कोणी लोक नाहीत पण तरीसुद्धा एक मुद्दा बोला असं वाटतो. त्यांच्या आयुष्यावर विद्रोही चळवळीत त्यांचा संपर्क होता पण काही काळापूर्वी त्यांना विद्रोहीतनं काढून टाकण्यात आलं होतं. ही पण एक घटना घडली होती. हे माणसं बदलतात, विचार बदलतो, पण संघटना रिजिड होत जातात आणि त्या संघटना रिजिड होणं हे त्या माणसांना ज्यांनी संघटना निर्माण केली त्याला सुद्धा ते सुटत नाही. अगदी डांग्यांपासून सगळ्यांना पक्षातनं लोकांनी काढले तर राजाचं काय. पण राजा मनस्वी होता, राजा मैत्रीकार असा होता, सामान्यपणे सर्वांना तो आवडाव असा माणूस होता हे मात्र नक्कीच आहे. ते त्यांच्या स्वभावात होतं. ते आपलेपणान जवळ यायचे, कुठे
हा मोठा तो छोटा असं न बघता ते सगळ्यांची समानतेने त्या त्या लेवलला येऊन वागायचे. मला अजून एक त्यांचा म्हणजे सिनेमाचा तुम्ही उल्लेख केला, ते खूप सिनेमा मनापासून बघायचे, सिनेमाचं परीक्षण करायचे. माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख एकदा एका रात्रीपुरती झाली त्या हॉटेलमध्ये. नंतर माझा सिनेमा जेव्हा कोल्हापूरला लागला, महादू नाव सिनेमा, तेव्हा त्याच्यावर उत्तम परीक्षण लिहिलं होतं. आणि जेव्हा भेटले त्यानंतर तेव्हा त्यांनी एक गोष्ट परीक्षणानंतर लिहिली पण सांगितली, ती म्हणजे तुम्हाला जेवढं येतं तेवढं पहिल्याच सिनेमात टाकलं, बहुतेक तुम्हाला पुढचा सिनेमा करायचा नाहीये. म्हणजे ही त्यांची खरी टीका त्यांनी त्या परीक्षणात लिहिली नव्हती, आपलेपणाने त्या सिनेमातल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. तर हा पण गुण असतो. नाहीतर कधी कधी मी खूप कठोरपणे टीका केली वगैरे असं सांगण्याच्या नादात काही गोष्टी विनाकारण सांगित जातात, असं पण होतं. तर आदरांजली. एक चांगला मित्र आपण गमावतो आणि असे मित्र समाजात कमी आहेत. मी कलाकार म्हणून काम करताना मला असं वाटतं की सगळे शिस्तबद्ध, सगळे काटेकोर, सगळे अशी माणसं असायची काही गरज नाही. आपला डायव्हर्सिटी आहे, वेगळ्या प्रकारची माणसं आहेत आणि त्यांना समजून घ्यायचं काम समाजाने करावं असं मला नेहमीच वाटतं. थँक्यू. नमस्कार. मगाशी चिटणीस म्हटलं त्याप्रमाणे माझ्या देखील भेटी फार कमी झालेल्या आहेत राजाभाऊंच्या. जेव्हा जेव्हा ते साधना कार्यालयात यायचे किंवा पुण्याला यायचे तेव्हा भेटी व्हायच्या, पण त्या फार दीर्घ भेटी नव्हत्या. आपल्या कामापुरती चर्चा वगैरे ती व्हायची. पण बोलताना लक्षात यायचं की हा माणूस फार मनस्वी आहे, आपल्या पद्धतीने राहणारा, बोलणारा, जगणारा. एकदा कुठल्या तरी कामासाठी मी आजराला गेलो होतो, बहुधा मुक्काम होता. पण तेव्हा राजाभाऊ म्हटले की आवर्जून माझ्या घरी सकाळी नाश्त्याला यायचे तुम्हाला. आम्ही गेलो, चहा पोहे वगैरे दिले, भरपूर गप्पा झाल्या आणि तो सगळा परिसर वगैरे, तिथल्या चळवळी, कार्यकर्ते, असं सगळं खूप भरभरून बोलत होते. आणि ती किती सांगू आणि किती नाही, बरं, जी एक मनपूर्वकता असते ती सारखी मला जाणवायची. हा माणूस फार महत्वाचा आहे, मोलाचा आहे. पण मला नाही जास्त भेटी घेता आल्या, त्याच्या जास्त सहवास नाही मिळाला. पण मला एक असं वाटून गेलं होतं की या माणसाने विद्यापीठात येऊन तरुण मुलांशी बोललं पाहिजे, जरा इंटरॅक्शन केलं पाहिजे आणि यातल्या 2-4 मुलांना जरी एक वेगळी दृष्टी मिळाली फार बरं होईल. मी प्रयत्न केला, अनेकदा केला, पण ते समाव राजाभाऊंना जमलंच नाही. आता करू तेव्हा करू, आता येऊ तेव्हा येऊ, नाही जमलं ते. ती एक गोष्ट माझ्या मनात राहून गेली. कारण मी सारखं ते शिक्षक म्हणून असं शोध घ्यायचो की वेगळी माणसं जर असतील समाजामध्ये तर ती विद्यापीठात आली पाहिजे आणि मुलांशी बोलली पाहिजे. कारण मग ते मुलांना मग ते नीट कळतं. विद्यापीठ समाजामध्ये जातं, माणसं विद्यापीठात येतात, दोन्ही बाजूनी संवाद होतो. असे प्रयोग मी केले, पण राजाभाऊंच्या बाबतीत ते झालं नाही. त्यांची खरी ओळख मला त्या लेखनातून कळली. साधनाने जे ते रिपोर्ट तास छापले आणि ईशान्य भारताचा रिपोर्ट तास मी 2 वेळा वाचला होता. आणि मी सारखा असं विचार करायचो की आपण जणू काही राजाभाऊ बरोबरच आहोत. त्यांच्या नजरेनं ते पाहणं, त्यांच्या नजरेनं टिपणं आणि किती बारीक बारीक गोष्टी ते सांगतायत, कशा नोंदी करतायत. हे रिपोर्टाज लेखन कसं करायचं त्याचा पण एक उत्कृष्ट नमुना म्हणून त्या लेखनाकडे पाहिलं पाहिजे. किती लोकांनी पाहिलं, किती तरुण लेखकांनी पाहिलं मला माहीत नाही, पण खरं त्या पद्धतीने ते पाहिलं पाहिजे. आणि मला आता या क्षणाला असं वाटून गेलं की आमच्याकडे जे पाहुणे येतात त्यांना ते पुस्तकं भेट दिली पाहिजे. बहुधा ज्यांच्यापर्यंत ती गेली नसतील तर ती भेट दिली पाहिजे. त्या निमित्ताने तरी राजाभाऊंचं लेखन आणि त्या परिसरातलं ते त्यांचं जे निरीक्षण आहे किंवा जो तपशील आहे, जो कशा पद्धतीने मांडला आहे,
तो कळू शकेल. हे आज आणि काल बरेच मित्र भेटले, सांगितलं त्यांच्याबद्दल, आणि काही काही आग्रह त्यांचे फार मनस्वी असायचे. आणि मगाशी संदेश म्हटलं त्याप्रमाणे मी तंतोतंत सहमत. माणूस आहे तसाच स्वीकारायचा, त्या पद्धतीने आपण ॲडजस्ट व्हायचं. माझ्यासारखं वाग म्हणण्यापेक्षा तू जसं वागतो तसं मला वागता येतं का बघूया, आणि त्याच पद्धतीने करू. असं जर कोऑर्डिनेशन झालं तरच काहीतरी आपल्याला एक आउटपुट काढता येतं. अन्यथा त्याचा आग्रह आणि आपला आग्रह यातून काही निष्पन्न होत नाही. म्हणून ते विनोदजींजवळ जे पेशन्स आहेत तसे पेशन्स काही मित्रांनी ठेवले तर खूप मित्र आपले काही चांगलं क्रिएटिव्ह करू शकतात. त्यापैकी राजाभाऊ एक होते. दुःख याचंच आहे की फार कमी वयात राजाभाऊ गेले. खूप काही करता आलं असतं, त्या काही गोष्टी आपल्या हातात नाही. त्यांना मी अभिवादन करतो. धन्यवाद. माझ्या आठवणी तशात फार त्रोटक आहेत. माझा आणि त्यांचा संबंध परिचयाला साधनामध्ये महाराष्ट्राचा रिपोर्ट असते तयार करायला जाताना आला. मी अकाउंटंट या नात्याने रात्री 8 वाजता ऑफिस सदाशिव पेठेत होतो. 5,000चं पाकिट त्यांच्या हातात ठेवलं. त्यांना एवढं सांगितलं की महाराष्ट्र फिरताना आजवर तो महाराष्ट्र लोकांसमोर आला नाही, तो यायला पाहिजे. म्हटलं माझा प्रयत्न असाच असणार आहे. आणि तसा तो महाराष्ट्र रिपोर्टात म्हणून त्यांच्या उतरला. त्याचं पुस्तक झालं. प्रस्तावनेत त्यांनी म्हटलंय की मी महाराष्ट्र फिरलो ते नामदेवाच्या नजरेने फिरलो. आणि अशा पद्धतीने त्या रिपोर्टात सगळे रिपोर्टात बघितला तर पण तोच लक्षात येतो. दुसरा एक प्रसंग मला अतिशय आठवतो, तो म्हणजे ईशान्य भारताच्या यात्रेच्या वेळेला मी त्यांना असेच पैसे गेले. ते गुवाहाटीला ते उतरले विमानतळावरती. 4-5 दिवसानंतर मला पहाटे 6:30 वाजता त्यांचा फोन आला. मी डोळे चोळत उठलो. मी राजाभाऊ बोलतोय. म्हटलं काय राजाभाऊ काय झालं? मी आगरताळ्याला येत होतो रेल्वेने. काय झालं कळलं नाही मला. 2 नवदाम्पत्याने मला काहीतरी मिठाई दिली, त्यातनं काहीतरी गुंगीचं औषध दिलं. मी कच्चा डोळा लागला कळलं नाही. होतं नव्हतं ते सगळं गेलं. काही कागदपत्राने ATM एवढं वाचलं. आणि दुर्दैव म्हणा इतकं की कॅमेरा त्यातलं रेकॉर्डिंग फोटो सगळं गेलं. विमनस्क अवस्थेत आगरताळ्याच्या पोलीस स्टेशनमध्ये मी बसलेलो आहे. काय करता येईल? म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका. त्यावेळेला बँक ट्रान्सफर करता येत नव्हते पैसे. 10:30 वाजता SBI उघडले की मी तुमच्या बँक खात्यात 10,000 ट्रान्सफर केले. ते म्हटलं मला आतल्या कपड्यांसकट सगळं घ्यावं लागणार आहे. ATM वाचलं हे नशीब समजतं, कारण त्यांना पिन नंबर नसल्यामुळे ते हे झालं. असंख्य वेळा ते आमचे इतिहासावरनं मतभेद पुष्कळ असायचे. एकदा असे झाले होते, ते गडकऱ्यांचा त्यावेळेचा विषय घातला होता. राजसन्यासवरनं संभाजी बागेतला पुतळा आला होता. मला म्हटले मी राजसन्यासचं 1929 सालचं आवृत्ती मिळवलेली आहे. अतिशय बदनामीकारक लिहिलं आहे समजा. तुम्ही म्हटलं शांत व्हा. त्यांनी जे लिहिलं ते म्हटलं बकरीवरनं लिहिलं आहे. इथे त्याचे कागदपत्र फार वेगळ्या काही गोष्टी सांगतात. मासी बेंद्रांचं पुस्तक म्हटलं 1935ला आलं आहे आणि हे गडकऱ्यांचं आधीच आहे. तुम्ही सांगताय ते खूप आधीचं सांगताय. असे वाद व्हायचे. बसवण्णावरती त्यांचा खूप अभ्यास होता. मग हे ज्यावेळेला साधनाच्या लागायच्या आधी DTPमध्ये काम करायचं त्यावेळेला एका सोलापूरच्याच माणसाने बसवण्णांवरती गोष्टीरूप चरित्र लिहिलं. त्यामुळे ते माझ्याशी जास्त कनेक्ट झालं. ते तत्त्वज्ञानाचं सांगायचं, मी त्यांच्या चरित्राबद्दल बोलायचो. अशा खूप आठवणी आहेत. जवळचा एक आत्ता मार्चमध्ये आमची गाठ पडली होती. आमच्या दोघांचा एकत्र म्हटलं डावे आणि उजवी विचारसरणी एकत्र फोटो काढूया म्हटलं. मी त्यांच्या डाव्या बाजूला ते उजव्या बाजूला अशा पद्धतीने फोटो काढला, स्टेटसवरती टाकला आणि म्हटलं डाव्या आणि उजव्या विचारसरणीचा अपूर्व संगम. मी 7वी पर्यंत मोती बागेत जायचो. अर्थात खेळापुरतंच ते मर्यादित होतं, बौद्धिक नव्हतं त्यावेळेस. आणि नशिबाची गोष्ट अशी की स्थानिक समाजवाद्यांमध्ये आलो, पोटार्थी म्हणून काय ना आलो. पण ते अशी खूप गमती जमती आहेत, खूप आठवणी आहेत. आणि त्यावेळेला असं काहीच वाटलं नाही की मार्चमध्ये याच्याबरोबर फोटो काढला आणि इतक्या लवकर त्या माणसाला गमवायला लागली. एक जवळचा सुहृद गमवला. एक खूप खूप क्लेशदायक गोष्ट आहे. असंख्य गोष्टी आहेत त्यांच्या, किती सांगाव्या तेवढं कमीच आहेत. मी अशोक सागर, जुनं आडनाव फटांगरे होतं. मी ज्या वेळेला जुन्या याच्यात त्या भागात गेलेलो होतो त्यावेळेला मीना मंगळूरकर ही माझी मैत्रीण झालेली होती. आली का मीना मंगळूरकर? हो. तर आमची मैत्री झाली होती
राजा शिरगुप्पे वगैरे त्यांची बऱ्यापैकी मैत्री झाली होती. त्याच्यानंतर आमची राष्ट्र सेवाच्या कार्यक्रमातून वगैरे ओळख वाढली आणि मी नेहमी राजाभाऊंना हे करायचं 7/12चा महाराष्ट्र, कारण 60 साली तो जन्मलेला होता आणि 7/12 त्याचा जन्मतारीख होती आणि त्यांनी महाराष्ट्र म्हणण्याचा एक मेला त्यांनी लग्न केलेलं होतं, म्हणजे तो एक संदर्भ आहे. आणि इथं साधनेत बऱ्याच वेळेला भेट झाल्यानंतर मी त्याला सेवादाराला किंवा SMGC वगैरे सोडायचं, त्यावेळेला तो आवर्जून मीनाशी बोलायचा म्हणून, अरे अशोक भेटलाय बरं का. आणि तो मला म्हणला, अरे तुझं माझं हेड ऑफिसच काबीज केलं म्हणे. अशा थोडं खूप खेळकर होता तो, म्हणजे कधीही सिरियसली कोणाशी हे केलं नाही त्यानं. आणि कितीही हे असं विषय किती गंभीर असतो तो इतका सहजपणे उलगडत न्यायचा, हे त्याचं खास वैशिष्ट्य होतं. त्यानं मला एक बोलून दाखवलं होतं की हे विद्रोहीवाले मला काय करतात माहिती का, मी गव्हर्नमेंटचे पुरस्कार घेतले म्हणून ते मला ते हे करायला लागतं. आता हा माझं चूक झाली का म्हणून सरकारचे पुरस्कार घेणं वगैरे. तसे विद्रोहीचे पहिलाच हे की सरकारी पुरस्कार नाकारायचे, ही विद्रोहीचे दोन्ही विद्रोहींची ती तशी भूमिका असायची. पण त्याच्या परीने तो जे वाटायला तो करायचा. तो काय याला राग येईल म्हणून असं नाही करायचं, त्याला जे वाटायचं तो करायचा. तो कोणाचे म्हणजे याचा टीकेचा कधी हे केली नाही, त्यानं तमा केली नाही. तो आपल्या पद्धतीनं वागत असा, त्याच्या परीने जगत असा. मीनाला विचारलं, अरे कसं काय झालं त्याचं, ते म्हणून त्याचं डायबेटिक्स थोडा कंट्रोल झाला नाही, त्याच्यात तो गेला. एवढंच विचारलं. मी सांत्वनपर जास्त बोललो नाही त्यावेळेला तिच्याशी, कारण म्हटलं नंतर आपण थोडं निवांतानं बोलू, कारण गेल्यानंतर सांत्वना ही मोजक्याच करायची असते. ओके, धन्यवाद. नमस्कार, मी संकेत मुनोत. तसा म्हणजे आपल्या एवढा माझा राजाभाऊंशी तेवढा परिचय नव्हता झाला, पण मला वाटतं 17-18च्या दरम्यान राजाभाऊंचा एकदा फोन आला होता मला खरं म्हणजे सगळ्या एवढा अभ्यासू पण नाही आहे मी, त्यामुळं मी त्यांचे लेख वगैरे वाचले नव्हते पूर्वी. पण ते फोन आला आणि मला म्हटले की मी राजाभाऊ शिरगुप्पे बोलतोय आणि म्हणजे आमचा आवाज महाराष्ट्राचा शो यायचा, त्याच्यामध्ये मी कधी कधी भूमिका मांडायचो गांधी विचारांबद्दल वगैरे. तर ते म्हटले की मला ती आवडते तुझी भूमिका आणि अशीच ठामपणे मांडत जा, आणि तू अशी तरुणाई आहे त्यामुळे आता आम्ही रिलॅक्स आहोत, आम्ही जायला मोकळे आलो. तर मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं नाही, तेव्हा काही भाऊ काका नाही, मी म्हटलं काका तुम्ही अजून 125 वर्ष जगायचं आहे असं नाही म्हटलं. मग नंतर तेव्हा झाल्या थोड्याशा गप्पा गांधी विचारांबद्दल वगैरे. नंतर मग परत मी काही मित्रांना तिकडच्या फोन केला, सातारा वगैरे कोल्हापूर. तर तेव्हा ते मला म्हटलं की राजाभाऊ शिरगुप्पे हे असे आहेत म्हणून. तर मला मग ते शॉकिंग वाटले, बाबा एवढा मोठा माणूस त्यांनी फोन करून आपल्याला बोलावं. तर ते मग त्यांचे पुस्तक वाचायला घेतले. ते पहिलं पुस्तक म्हणजे न पेटलेले दिवे, तर ते अप्रतिम. अजून मग त्यांचं एक आमचं गांधी विचारांबद्दल नेहमी डिस्कशन व्हायचं, त्याच्यात त्यांनी एक पुस्तक त्याच्यावर सुद्धा लिहिलं लहान मुलांसाठी म्हणून. आणि त्याची जेव्हा प्रकाशन व्हायचं होतं त्याच्या आधी त्याची PDF कॉपी मला पाठवली आणि म्हणाले की याचा अभिप्राय दे, गांधी नावाचा शूर माणूस. ते म्हणाले की गांधींना एक म्हणजे घाबरट आणि असं काय काय म्हटलं जातं, तर आपल्याला ते शूर होते सगळ्यात जास्त आणि अहिंसेला शौर्य लागतं असं ते म्हणाले. आणि त्यांनी ते तसं पुस्तक लिहिलं आणि मला वाटतं त्याच्या आवृत्त्या पण म्हणजे लगेच संपली सुद्धा ते. आणि 5 रुपयाला पुस्तक ठेवलं होतं फक्त त्यांनी ते, गांधी नावाचा शूर माणूस. परत आम्ही त्यांचं एक व्याख्यान पण घेतलं लॉकडाऊनच्या दरम्यान महात्मा गांधीवरच, आणि त्याच्यातही त्यांनी मांडलं त्यांचाही प्रवास. मला वाटतं त्यांनी सुरुवातीला सांगितलं की मी शाळेत असताना गांधींना म्हणजे शिव्या दिल्या होत्या, काहीतरी गांधींच्या विरुद्ध बोलले होते, पण नंतर ते त्या दरम्यान ते नक्षलवादी चळवळी पण सामील होण्यासाठी गेले होते. तिथे जाऊन काही दिवस राहिले, पण नंतर कुठेतरी अजून त्यांच्या गांधी वाचनात आले आणि ते या विचारांकडे वळाले आणि तिकडेच त्यांनी बरंच हे केलं, म्हणजे ते पुस्तक लिहिणे असो किंवा काही. आत्ताच त्यांनी संचित नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला होता, त्याच्यातही होतो, त्याच्यात आमच्या चर्चा व्हायच्या. त्यांनी विरोधकांनाही ऍड केलं होतं, त्यात मग वादविवाद पण व्हायचे. आणि आता म्हणजे मला वाटतं 13 ऑक्टोबरला काहीतरी 13 ऑक्टोबरलाच मी त्यांचं बहिणीचं कॉलेज आहे दौंडला, त्या कॉलेजमध्ये तिथे प्रोफेसर आहेत, तिथं त्यांनी मला व्याख्यानाला बोलवलं होतं. तेव्हाही त्यांना चांगला आनंद झाला होता दौंड कॉलेजला वगैरे. तर म्हणजे असं खूप चांगलं त्यांचं म्हणजे मोठेही असे वाटत नव्हते, एकदम तरुणासारखे मैत्रिणी वागायचे ते. धन्यवाद. भावपूर्ण आदरांजली त्यांना.
राजाभाऊंच्या विविध व्यक्तिमत्वाचं स्मरण करण्यासाठी आज आपण इथे जमलोय. आजचे या स्मरण सभेचे अध्यक्ष हर्डीकर, साधनाचे संपादक विनोद शिरसाट आणि राजाभाऊंवरती प्रेम करणारे आपण सगळेजण. खरं म्हणजे मनाने वर्तनाने राजा असणारा हा माणूस, पण माझं असं कधी धाडस झालं नाही की त्यांना राजा म्हणावं. कारण गेली 10-15 वर्षांचीच ओळख असल्यामुळे त्यांच्याकडे पाहत असताना नेहमी आदरयुक्त पद्धतीनेच मी पाहत राहिलेलो आहे. आणि एक लक्षात आलं की एक सम्यक पद्धतीने विचार करणारे असे हे राजाभाऊ आहेत. आणि त्यांच्या सम्यकपणाचे काही मला अनुभव पण आलेले होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि मुस्लिम समाजाविषयी सुद्धा एक वेगळा अभ्यास करावा आणि या समाजाचं भलं व्हावं असं एक आशावाद बाळगणारे राजाभाऊ होते. आणि मध्यंतरीच्या काळात पहिले 4 खलिफा यांच्यावरती त्यांना अभ्यास करायचा होता म्हणून माझ्याकडे घरी येऊन त्यांनी काही पुस्तकं घेऊन गेलेली होती. त्यानंतर संदेश भंडारे होते. बसव कल्याणला त्यांनी बसवांनाचं सर्वांना परिचय व्हावा आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना त्यांनी बसवांनांच्या विचाराच्या वरती थोडंसं सक्रिय व्हावं यासाठी 2 दिवसाचं त्यांनी एक शिबिर घेतलं होतं, चर्चासत्र घेतलं होतं. त्या 2 दिवस आम्ही तिथे होतो. त्याचबरोबर अन्सार शेख हा जो 21व्या वर्षी IAS झाला त्याचा सत्कार 3 मेला दलवाईंच्या स्मृतिदिनी आम्ही राजाभाऊंच्या हस्ते केलेला होता. आणि अशाच वाईला सुद्धा एका अभ्यास शिबिरामध्ये आम्ही होतो. विनोद शिरसाटांनी आणि अनेकांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण त्यांच्यातला अभिनेता पण तुम्ही थोडासा उल्लेख केला. आणि मला वाटतं कुठल्या तरी TV सिरियलमध्ये त्यांनी काम पण केलेलं आहे. आणि 10-1 वर्षापूर्वी पाकिस्तानात ते जाऊन आलेले होते, तिथे सुद्धा अभ्यास करण्यासाठी ते गेलेले होते. त्यांच्या सम्यक विचाराचे एक उदाहरण म्हणजे सांगतो की एक 8-10 वर्षापूर्वी आमचे हुसेन जमादार महाराष्ट्रभर फिरले आणि मी मुस्लिम सत्यशोधक का सोडलं अशा पद्धतीचा एक त्यांचा लेख मला वाटतं विद्रोही याच्यातच त्यांनी लिहिला होता हुसेन जमादाराने. तेव्हा त्याने मला फोन केला आणि म्हणले असं एक लेख आहे, तुम्हाला काही तुमची बाजू मांडायची का? आणि मग त्याने मी मुस्लिम सत्यशोधक मंडळ का सोडलं नाही अशा शीर्षकाचा लेख माझ्याकडून लिहून घेतलेला होता. म्हणजे ही पण बाजू आहे आणि ती पण बाजू यायला पाहिजे अशा पद्धतीचं एक भान ठेवून वागणारे आणि एकदम मस्त असं कधी असं त्यांचं आकस्मित जाणं हे आपणा सर्वांसाठीच फार मोठं धक्कादायक आहे. खरं म्हणजे गेल्या 3-4 महिन्यातच असे अनेक धक्के बसलेत. म्हणजे जसं हरी नरके गेला, शेखर सोनाळकर गेले, काल परवा दिलशाद मुजावर गेल्या, सोलापूरच्या शमा काझी गेल्या, श्रीपतराव शिंदे गेले, असे एका पाठीमागून एक 8-10 लोक गेल्या 3 महिन्यामध्ये गेले. खरं हे सगळंच जरा मनाला वेदना देणारं आहे आणि त्यातलंच राजाभाऊंचं जाणं हे सुद्धा फार क्लेशकारक आहे. मी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो. निपाणी, आजरा, संकेश्वर, गारगोटी या सगळ्या मातीतच काहीतरी जादू आहे. राजा मूळचा निपाणीचा. निपाणीला सुभाष जोशी यांची विडी कामगार स्त्रियांची संघटना होती. तिच्यावर आपले साधनेचे मला सिनियर असलेले लेखक अनिल अवचट यांचा अंधेर नगरी निपाणी असा लेख माणूस मध्ये आला होता. आणि तो वाचल्यावर मी ठरवलं की सुभाष जोशींना जाऊन भेटायचं. 1978ची गोष्ट आहे. इचलकरंजीला माझं व्याख्यान होतं आणि त्यावेळेला मी एकाच विषयावर बोलत असे, राखीव जागांच्या समर्थनार्थ.
अशी मी महाराष्ट्रात एक 25-30 ठिकाणी त्यावेळेला व्याख्यानं दिली होती. ते झाल्यावर मी निपाणीला गेलो. 78 साली मी 29 वर्षाचा होतो, म्हणजे राजा 19 वर्षाचा होता. आणि त्यावेळेला सुभाष जोशी, रमेश चिपूरकर, गनी बेग अशा निपाणीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भोवती ही सगळी तरुण मंडळी असायची. आता राजा प्रौढपणीच शरीरयष्टीने इतका किरकोळ होता, त्यावेळेला तर जो किती किरकोळ असेल याची कल्पना आपण करू शकता. आणि ही सगळी मुलं, आमच्या सगळ्या सिनियर्सचं बोलणं, आमचा सगळ्यात सिनियर सुभाष, तो 36 वर्षाचा, त्याच्या खालोखाल रमेश, तो 34-35चा, असे सगळे, म्हणजे एक पिढी दुसऱ्या पिढीशी कशी जोडली जाते ते तिथे प्रत्यक्षात घडताना मी पाहिलं. आणि या भागाचंच वैशिष्ट्य असं की निरनिराळ्या चळवळी तिथून सुरू झाल्या किंवा तिथे घडत राहिल्या. विडी कामगार स्त्रियांची एवढी मोठी किंवा स्त्रियांची एवढी मोठी संघटना 7-8 हजार सदस्य असलेली सबंध देशात नव्हती, कदाचित आशियात सुद्धा नसेल. एवढं मोठं ते काम होतं. देवदासी प्रथा निर्मूलन हे पुन्हा तिथेच. देवदासींच्या मुलांचं स्वतंत्र वसतिगृह, त्यांच्या शिक्षणाची सोय हे पुन्हा त्याच भागात. आणि सगळेच विचार करणारे लोक कुठल्या ना कुठल्या परिवर्तनाच्या कामाशी जोडून घेणारे होते. आणि या सगळ्या ग्रुपचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की त्यांना कोणाला राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. म्हणजे खरोखर समाजाशी जोडून घेऊन, आणि समाजातला जो सगळ्यात तळचा वर्ग आहे, तळचा वर्ग म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. मी एकदा सुभाषला म्हटलं, मी निपाणीतनं फिरून येतो, की अनिल अवचटणी ज्या विडी कामगार स्त्रियांची दुःख, वेदना आणि शोषण, आर्थिक नाही लैंगिक शोषण, हे सगळं मांडलं, अशा एखाद्या कामगार स्त्रीचं घर मला पाहिजे. आम्ही बसलोय ना, इथून एवढी खोली होती फक्त, आणि त्याच्यामध्ये 2-4 भांडी होती, दोरी होती, 2-4 कपडे टांगलेले होते, एक चूल होती, एक सूप होतं, आणि त्याच्यामध्ये ती बाई विड्या वळत होती. 1,500 विड्या एका दिवसात वळून झाल्यावर 3 रुपये मजुरी मिळत होती. आणि तीही फार मोठ्या कष्टाने उपकार करून, आणि बाई सुंदर वगैरे असली तर मग जे जे घडू शकतं ते सगळं सोसून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या बाईने 10 पैशाचं दूध आणून माझ्यासाठी चहा केला तेवढ्या गरिबीत. मी मागल्या वेळेला निपाणीलाही आठवण सांगितली होती. सुभाष जोशी निवडणुकीला उभा राहिले आणि त्यांनी विडी कामगार स्त्रियांना म्हणलं, तुम्ही मला किती वर्गणी द्याल? त्या म्हणले, आम्ही 1 दिवसाची मजुरी देऊ. आणि म्हणून सुभाषच म्हणला, सगळी देऊ नका, निम्मी द्या. मग 2 रुपये वर्गणी ठरली. त्या बायका 5 मैलावरून 10 मैलावरून चालत पदरामध्ये मोड बांधून यायच्या 2 रुपयाची. 2 रुपयाची नोट सुद्धा कोणाकडे नसायची. अशा शोषित वर्गाची बांधिलकी ही राजांनी तरुणपणी स्वीकारली. देवदासी प्रथा निर्मूलन ते तो होतं. पुन्हा सामाजिक समता परिषद ही पुन्हा त्याची महत्वाची बरीच मंडळी तिथेच होती. आणि त्या भागामध्ये आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या तिन्ही प्रकारचे संघर्षही होते आणि शोषणही होतं. आणि आता हे LGBT वगैरे बरंच चाललंय, पण तृतीयपंथीयांचा पहिल्या मोर्चापैकी एक मला वाटतं गडहिंग्लज का गारगोटीतनं निघाला. आणि आताचे प्रसिद्ध कादंबरीकार राजन गवस ही त्यावेळेला कार्यकर्ते होते आणि त्या मोर्चांच्या मध्ये होते. आणि त्याची चौंडकं म्हणून कादंबरी आहे पहा, ती सगळी त्याच विषयावरती. अशी त्या भागातच एक काहीतरी चेतना आहे, काहीतरी जागृती आहे.
की तिथे माणसं स्वस्त बसत नाही. तिथे माणसं आपल्याला काय मिळतं काय नाही याचा विचार करत नाहीत. तिथली माणसं बऱ्याच प्रमाणात चांगल्या कारणाने अस्वस्थ असतात. कुठलं तरी एखादं काम निवडतात, एखादा विषय निवडतात, त्याचा अभ्यास करतात, त्याच्यावर काम करायला लागतात. त्याच्यामध्ये माझ्या नंतरच्या पिढीमध्ये राजा शिरगुप्पे, तर कधी तो शिरगुप्पीकर लावायचा, कधी शिरगुप्पे म्हणायचा, अलीकडे शिरगुप्पी म्हणायला लागला. तर ते सगळं बसवण्णांचा बहुतेक तो प्रभाव असावा की त्याला ही हॅड टू गो बॅक टू हिज रूट्स ऑल्सो. आणि म्हणून जसं हे 3 खलिफांचं आपण अभ्यास केला पाहिजे, तसं आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाची रूट्स काय आहेत ही शोधून पाहिली पाहिजेत. असं सगळं. अजून एक गंमत म्हणजे त्यावेळेला तो नुकताच कविता लिहायला लागला होता. त्यामुळे त्याचे बरोबरचे मित्र सांगत यो कविता करायला लागलाय बरं का, याच्यापासून जपून राहा वगैरे अशी त्याच्या कवितांची मित्रमंडळी. आणि आम्ही सुद्धा मग ते हसण्यावारी नेत होतो. मी त्याला विचारलं तर प्रॉमिथियसचं स्पेलिंग सांगशील का पटकन म्हणून. पण हे सगळं स्वीकारून ही मुलं सिनियर्स बरोबर राहत होती, काम करत होती. ज्याचं सगळं काय म्हणायचं त्याचा सगळा विकास ही त्यावेळेला जी बांधिलकी त्यांनी स्वीकारली तो नंतरच्या त्यांच्या पुढच्या लेखनामध्ये आलेला आपला दिसेल. अजून एक म्हणजे त्या भागातल्या सगळे दुर्गम प्रदेश, घनदाट जंगल आहे तिकडे, विशेषतः आजरा, आंबोली, गारगोटी हे जे सगळे पश्चिमेकडचे आमचे तालुके आहेत ना कोल्हापूर जिल्ह्याचे, चंदगड, घनदाट जंगल आहे. एकदा मी गोव्यातनं मोटरसायकलवर येत होतो आणि मला जायचं होतं राजनगवसकडे गारगोटीला. तर मी आजऱ्याला थांबलो. केव्हाही त्या मार्गावर असलो की राजा आजऱ्यात असेल तर कधी घरी किंवा कधी बाजारात तो त्याला बोलवून वेळ कमी असला तर मला म्हणलं राहत का नाही तुम्ही. म्हटलं नाही, कोल्हापूरला जायचं आणि मध्ये गारगोटीला जायचं. मग म्हणलं तुम्हाला एक खास रस्ता सांगतो, ते गडिंगलज उत्तरवरनं कोणीही जातोय म्हणा, खास रस्ता अवघड आहे आणि पण तुम्ही जाल म्हणा. आणि तो रस्ता म्हणजे अक्षरशः 3.5-4 फूट रुंदीचा डांबरी रस्ता होता. समोरनं जर दुसरी गाडी आली असती तर काय करावं असा प्रश्न होता. आणि इतकं घनदाट जंगल होतं, 2-3 ठिकाणी तर गाडी इकडची तिकडे उचलून ठेवावी लागली. पण त्याला काही दिक्कत वाटली नाही. त्याने आम्हाला त्या रस्त्याने पाठवून दिलं. जवळजवळ तास 1.5 तास, अंतर फार नव्हतं पण नुसती दिशा पकडून आम्ही जात राहिलो. आणि शेवटी एकदाच डोंगरावरनं मला खाली गारगोटी गाव दिसलं आणि माझ्यासारख्याचा सुद्धा जीव भांड्यात पडला. तर हेही त्याच्यामध्ये होतं. एकदा संध्याकाळी मी गारगोटीत आपलं आजऱ्याला मुक्कामाला होतो. त्यावेळेला मला म्हणलं फिरायला जायचं का. फिरायला हरकत नाही. मग त्याच्या मीनालाही मी म्हटलं तू घरी बसून एकटं काय करणार. मग आम्ही तिघं फिरायला निघालो. त्याचं घर गारगोटीच्या त्या टोकाला. मग सगळं गाव ओलांडून येईपर्यंत 3 किलोमीटर झाले. आणि मग मला मीना दमली. मग मीना म्हणली मी इथे माझी एक मैत्रीण राहते तिच्याकडे थांबते. त्याला म्हणलं तू फिरायला तयार आहेस का. तो म्हणला हो. मग आम्ही तिथे हिरण्यकेशी नदी जंगलातनच जावं लागतं. मला म्हणला पहा बरं इथे रात्रीची वेळ आहे, आपल्याकडे बॅटरी नाही काही नाही आणि गवे रेडे इथे फिरत असतात मोकळेपणाने. तर मी त्याला म्हणलं आपल्याला अजून 2 भेटतील, त्याच्या पलीकडे काय व्हायचं. असंही एक ज्याला ऍडव्हेंचरस स्ट्रीक म्हणतो ना. आणि आलेल्या पाहुण्याची किती कुवत आहे. तसा तो बोळसट दाखवत असला तरी बेरकी माणूस होता. आलेल्या माणसालाही तो तपासून घेत होता. एकदा तो मला सांगत होता आता मी बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहे. तो म्हणलं कशाला जायचंय तुला. त्यांनी लिहिलंय त्या पुस्तकाच्या प्रस्तावने. कशाला जायचंय तुला बिहारला. बिहारला जाऊन तुला काय बघायला मिळेल ते मी तुला इथे बसून सांगतो. तर तो म्हणला तेच तुम्ही सांगितलेलं तिकडे खरंच आहे की नाही ते बघायला तरी मला जावंच लागेल की नाही. असं
त्यामुळे त्याच्याशी गप्पा मारायच्या म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन कळायचं, त्याला अस्वस्थ करण्यामध्ये मजा असायची. त्याचं एखादं वाक्य आपल्याला अस्वस्थ करून जायचं, आपल्या विचारांना काहीतरी चालना मिळायची. असं आमची मैत्री ही गिव्ह अँड टेक वरती होती. दरवेळेला प्रत्येक वेळेला आम्ही काहीतरी एकमेकाला दिलं, काहीतरी वैचारिक अस्वस्थता घेऊन आम्ही दरवेळेला एकमेकाचा निरोप घेतलेला आहे. आणि हे त्याच्या मनात किती खोल होतं, तर रमेश शिपूरकरच्या कार्यक्रमाला मी येत होतो सुभाषच्या घरनं चालत चालत, वाटलेतच राजा भेटला आणि मीना पण होती. तो मीनाला म्हणला, यांच्यामुळे मी परिवर्तनवादी चळवळीत आलो. तर मला धक्काच बसला. म्हणजे मला कल्पना नव्हती की माझं इतकं परिवर्तन झालं असेल मध्ये. नाहीतर मी टोटल रिवायवलिस्ट, त्याला चळवळ म्हणणं अशक्य, त्या संस्थेमधल्या संघासारखं आलेलो, आणि हा मला म्हणतो तुमच्यामुळे मी परिवर्तनवादी झालो. म्हणजे मी म्हणलं आता ह्याच्यापेक्षा मोठा कॉम्प्लिमेंट आपल्याला आता मिळूच शकत नाही. आता ते त्यांनी सिरियसली म्हटलं की नाही, मी त्याला विचारलं नाही, म्हणलं आता यांनी म्हटलंय ना, आपण ते खरं धरूया. परवा आम्ही म्हणजे कदाचित या ग्रुप पैकी आपण दोघेच त्याला सगळ्यात शेवटी भेटलो असो. आम्ही 21 तारखेला कोल्हापूरला होतो, विनोद आणि मी, आणि जो तासभर बसलो होतो त्याच्याकडे. आणि तेव्हा असं वाटलं नाही खरं सांगायचं झालं तर, उलट फ्रेश होता, तब्येत चांगली दिसत होती. हा, तो त्याचे फोटो यांनी काढले आणि छान बोलत होता. आणि मी त्याला म्हणलं तर तू की बरं अजून तब्येतीला उतार पडला, तुझ्या डायलिसिसची फ्रिक्वेन्सी कमी झाली की आपण जरा 2-4 दिवस निवांत तू पुण्याला ये किंवा मी आजऱ्याला येतो. आणि त्यावेळेला मला ही जर संधी मिळाली असती तर मी त्याला म्हणणार होतो की तू तुझ्या आठवणी सलग लिहून काढ. आणि ते मी तेव्हापासून म्हणतोय की हा माझ्यामुळे जर परिवर्तन माझी चळवळीत आला असला तर याच्या आठवणी नक्कीच इंटरेस्टिंग असणार. पण ते आता राहून गेलं. खिन्नता आहे माझ्या मनात, पण माझ्या मनात राग सुद्धा आहे. आपल्या सगळ्यांच्या बोलण्यात तो विषय येऊन गेला, तो मी थोडा अजून स्पष्टपणे बोलतो. कार्यकर्ते तरुण वयात काहीतरी ध्यास घेतात, त्याच्या मागे घरदार सगळं सोडून धावत सुटलं. ग्रामीण भागातला कार्यकर्ता असेल तर एकदा लोकांच्यात मिसळायला लागला की हे किंवा हे, त्या 2 सवयी त्याला लागतातच. काही वेळेला तिसरी पण लागते. बरं, या सगळ्या माणसांना आनंद मिळाला पाहिजे. त्यांनी आपलं सावरकर म्हणायचे तसं सारखं यज्ञकुंडात उडी घ्यायला तयार असलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवणं व्यवहारही नाही आणि ते बरोबरही नाही. सेनापती बापटांचं मला अभंग आठवतो, देशाचा संसार आहे शिरावरी, असे थोडे तरी वाटू द्या हो, असं सेनापती बापटांनी अभंग लिहिला आहे. तर ते यांना वाटलेलं असतं आणि त्यामुळे त्यांना आनंदही मिळाला पाहिजे. पण आपण कार्यकर्त्याच्या वैचारिक आरोग्याकडे जितकं लक्ष देतो की तो आपल्या कळपातनं दुसऱ्या कळपात जाता कामा नये. लक्ष देतो म्हणजे पहारा करतो. तरी राजासारखे माझ्यासारखे इकडून तिकडे जातात. तितकं आपण कार्यकर्त्याचं भावनिक आणि त्याचं शारीरिक आरोग्य याची काही व्यवस्थाच नाहीये. आता तुम्ही सांगत होता तसे मी गेल्या 10 वर्षात इतके माझ्यापेक्षा तरुण मित्र गमावले. आता हे जे दोघं सांगत होते ना, त्याला शिस्त नव्हती, तुम्हाला आहे का याचा विचार करा. आता मला तुमच्या सभेमध्ये बोलायची इच्छा नाहीये. माझ्या सभेत तुम्ही बोला, तू वेळ आहे खूप, तो प्रसंग तुमच्यावर यायला. विनोद, मी तुला सुद्धा म्हणतोय,
माणूस गेला की आपण हळहळतो. परंतु म्हणजे आमचा मोहन गुंजाळ असाच अनेक आजार होऊन गेला. पण पंचायत असे होते की एकदम असाध्य लेवलला गेल्यावरच ती बातमी आमच्यापर्यंत येते. मग त्याच्यानंतर काही करता येत नाही. नुसतं आपला औषधोपचाराची व्यवस्था आहे की नाही त्याच्यासाठी काही मदत करता आली तर करायची, पण माहीत असतं की हे आपण आता चाळणीत पाणी होतोय. आपल्याला कार्यकर्ते घडतानाच त्यांना शारीरिक सुद्धा शिस्त लागली पाहिजे. मी म्हटलं तसं आनंद वर्ज न करता सुद्धा शिस्तीने जगता येत. मी 75 गाठली ती त्याच्यावरच गाठली. तर तो त्या विषयाने मला थोडा राग येतो, थोडा सात्विक संताप येतो. पण एक उमदा माणूस, एक अस्वस्थ माणूस म्हणजे मूर्ती छोटी पण जिद्द मोठी, बांधिलकी मोठी.